हालो क्या बात है। कसं काय खेडकर, मस्त मजेत ना? नक्की मस्त मजेत ना? क्या बात है, बहुत बढ़िया, क्या बात है। स्वागतम सुस्वागतम अथ स्वागतम। 14 विद्या 64 कलेचा दाता रीती सिद्धीचा विधाता श्री गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंद संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सदैव मानाचा मुजरा करून आई झोलाई, आई वाघजाई आणि सर्व क्षेत्र यांना वंदन करून घटस्थापनेचा हा 6वा दिवस, ही 6वी रात्र आणि ही 6वी रात्र इतक्या मोठ्या जोमानं आपण इतका पाऊस असताना सुद्धा उपस्थित आहात। तुम्हाला सततशः मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। या ठिकाणी मजपामराला आणि आमच्या या कुलदीप नृत्य कला वैभवाला जी कलाकृती सादर करण्याची सुसंधी प्राप्त झाली ते श्री प्रभूचा घरटा मावळतवाडी ग्रामस्थ यांच्या सौजन्यानं आजचा हा डबल वारीचा सामना होतोय। सन्माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र तुकाराम विटमल, उपाध्यक्ष अनिल काशीराम कदम, सचिव सचिन शांताराम कुळे, सहसचिव संतोष नारायण जड्याळ, या सर्वांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या श्री झोलाई वाघजाई देवस्थान कमिटीचे या वेरळचे सन्माननीय अध्यक्ष श्रीयुत राजेंद्र तुकाराम विटमळ, उपाध्यक्ष अशोकजी काशीराम गोवळकर, खजिनदार श्री संतोष गजानन दामले, सचिव सन्माननीय सचिन शांताराम कुळे आणि या 12 वाड्यांतील या वर्षाचा जो मान आहे त्या मावळत्या वाडीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना, माझ्या आया बहिणींना, ग्रामस्थांना या ज्ञानदीप भोईनकर अर्थातच शाहिराचा स्वतःशः मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। या ठिकाणी या गावचे सरपंच सौभाग्यवती वैभवीताई विनोद घाडगे, आम्ही प्रथम या गावात आलो, स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाला, खूप सुंदर चविष्ट जेवण आम्हाला मिळालं, त्यांचेही मी धन्यवाद, खूप खूप त्यांनाही धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे खेड या तालुक्यामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांची माळ आणि माझी नाळ एकमेकांच्या मैत्रीशी जोडली, असं प्रामाणिक व्यक्तिमत्व आणि मैत्रीचा धागा जोडणारे अर्थातच या कार्यक्रमासाठी आवर्जून माझं नाव त्यांनी या मंडळाकडे सुपूर्द केलं ते सन्माननीय माझे मित्र श्री प्रशांत दत्ताराम करजुळकर यांना सुद्धा मी त्रिवार मानाचा मुजरा करतो। या कार्यक्रमाला आलेल्या पंचक्रोशीतील सर्व शाहीर कलाकारांचं, वस्तादांचं, गायक, गीतकार, लेखक, नृत्य कलाकार आणि विशेष नमूद करेन की नमन कलाकारांचं सुद्धा या ठिकाणी मी सततशः मी त्यांना निमंत्रित करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये आमच्या भरडखोल कोळी समाजाच्या बाजूला दिव्यागर कोळी समाज आहे, त्याचे सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी गणेशजी लगमा चोगले यांचंही आगमन झालंय, त्यांनाही मी सततशः मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये या तमाम गर्दीमध्ये मिलिंद
गुहागरकर बुवा यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा मी शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि ओळख करून देतो मी माझ्या कलाकारांची. मी शाहीर ज्ञानदीप भोईनकर, मला बुलबुलला साथ देतोय आणि बुलबुल पेटी वाजून कोरसला साथ देतोय माझा छोटा सख्खा भाऊ कुलदीप भोईनकर. त्याचप्रमाणे मला या ठिकाणी कीबोर्डला साथ देतोय माझा विद्यार्थी, ज्याला मी शिकवलंय, उत्कृष्ट कीबोर्ड वादक समीर मोहिते. त्याचप्रमाणे ढोलकीला मला साथ देतोय माझा छोटा बंधू शिवम किरडवकर. त्याचप्रमाणे मला पॅडला साथ देतोय आता सचिन बुवांचा तो वाजवून झाला. ऐका ना, आता मला साथ. या ठिकाणी मी आवर्जून सर्वांची माफी चाहतो की माझा ढोलकी वादक ऋणेश पाटील याला नुकताच ऍडमिट करून मी कार्यक्रमाला आलोय आणि तुमचाच सुपुत्र खेडचा याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आज तो मला साथ देतोय. आणि एक उत्कृष्ट पॅड वादक रुपेश, याला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा आहे. आता राहिली गोष्ट बुवांची. कोणीतरी बोलला दाढीवाल्या बुवांची, नाही होत तसं नाही. असं एक उत्कृष्ट गायनाचा नजराणा अखंड कोकणामध्ये खेडचं नाव ज्यांनी अजरामर केलं, असे उत्कृष्ट गोड गळ्याचे गायक मी ज्यांना मानतो चाहतो, इथून ते सचिनजी कदम यांना सुद्धा मी शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि करतो कार्यक्रमाला सुरुवात. करायची ना? आवाज कमी येतो. करायची ना सुरुवात? सुरुवात करायची ना? सुरुवात करायची ना? क्या बात है, बहुत बढ़िया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदे तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रारुता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवी देव ही सदा वंदिता. सामा पातु सरस्वती भगवती
निशेष जाड्या पहा तो क्या रास्ता भी तो मुश्किल है क्या है अगर दूर मंजिल तो क्या रास्ता भी है मुश्किल तो क्या रात तारों से भी ना मिले तो घर का दीपक जलाना पड़ेगा जिंदगी प्यार का गीत है उसे हर दिल को गाना पड़ेगा रसिका ह्या 4 ओळी फक्त तुझ्यासाठी आणि म्हणून म्हणायचं आहे हे रसिका प्रथम रंगणी मनोभावे हे वंदन माझे अंतरंगी हे लाडक्या रसिका तुझेच स्वरूप विराजे कलाकाराच्या आज या कलेला गोड मानून पदरात घ्यावे तव कृपा प्रसादे रसिका जीवनाचे या सार्थक व्हावे बुवा बारीमध्ये 3 प्रश्न विचारला ठीक आहे मी काय प्रश्न वगैरे तो तत्वानुसार एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे पण आत्ता मी जे काय गायलं ना आत्ता ते तोडण्याचा प्रयत्न करा ती आलाप आणि जर तोडलात ना आई शपथ सांगतो इथून तुमच्या गळ्यात हार नाही ना घातला तर बोलाल ते हरी तोडून दाखवायचं आता काय गायलं ये बस की बात नहीं है अरे काय दडलं या मनात खेडकर काय दडलं या मनात आज शिरून कुणी पाहत नाही अरे रानातल्या पाखरालाही जीव लावून पहा तेही जवळ आल्याशिवाय राहत नाही तेही जवळ आल्याशिवाय राहत नाही चौदा विद्या 64 कलेच्या दाताला या ठिकाणी स्तवनातून ही आराधना करतोय लक्ष असू दे वंदितो गणरायाला
वंदितो गणरायाला वंदितो गणरायाला वंदितो गणरायाला वंदितो गणरायाला वंदितो गणरायाला कार्यारंभी गजवदनामी कार्यारंभी गजवदनामी प्रार्थितो रणठायाला वंदितो गणरायाला वंदितो गणरायाला वंदितो गणरायाला वंदितो गणरायाला कार्यारंभी मान तुझा रे पहिला हे ठरलेला चराचरात हे गजवदना तूच आहेस रे भरलेला तूच आहेस रे भरलेला तूच आहेस रे भरलेला हो मनोभावाने सुरुवात करतो मनोभावाने सुरुवात करतो सुमने परी वहायाला वंदितो गणरायाला वंदितो गणरायाला वंदितो गणरायाला वंदितो गणरायाला सुख करता दुख हरता गजानन कृपा सिंधु तो जगताचा पालन करता विघ्न हरता गणनायक या भक्तांचा गणनायक या भक्तांचा गणनायक या भक्तांचा हो धाव घेईन सदा क्षणाला धाव घेईन सदा क्षणाला दुरितांचे दुःख हरायाला वंदितो गणरायाला वंदितो गणरायाला वंदितो गणरायाला वंदितो गणरायाला
शंभूराजू या घराण्याची सेवा ही देवा मानून घे. ज्ञानदीपाच्या अर्थस्वराला गजवदनाज जाणून घे. गजवदनाज जाणून घे. गजवदनाज जाणून घे. हो रसिक जनांची सेवा कराया. रसिक जनांची सेवा कराया. स्फूर्ती दे गुणनायाला. वंदितो गणरायाला. वंदितो गणरायाला. वंदितो गणरायाला. वंदितो गणरायाला. हो कार्यारंभी स्मरितो प्रथमा. कार्यारंभी स्मरितो प्रथमा. प्रार्थितो रणठायाला. वंदितो गणरायाला. 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 वंदित गणरायाला. वंदितो गणरायाला. 14 विधाता 66 कलित दाता रिधी सिद्धीचा विधाता श्री गजानन रंगदेवताय अखंड तुरे भरत गोलगावची कुलस्वामिनी श्री पिंपळा देवी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत हिंद संस्थापक छत्रपती शिवाजी महाराष्ट्र गौरव भूषण गुरुवर्य तुकाराम अखंड कुलदीप कला वैभवाचा विजय आसो आसो आसो. तालुका श्रीवर्धन तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड मुक्काम भरड खोल. बोल तू रे आई झोलाई वाघ जाई दुर्गाई तुझ्या चरणी या ज्ञानदीपाचा दो क्या बात. अरे बाबा जरा एक मिनिट. मस्त आवाज येतोय मागून खदलवा खदलवा. आता सचिन बुवा 3 वर्ष आहेत की नाही इथं. ही तिसरी बारी आहे ना त्यांची. बुवा मागून कोणतरी बोलतोय खदलवा. पहिला पुढच्या वर्षाला सचिन बुवांना बदलावा मग खदलावा. मजा येणार आहे मजा येणार आहे. पीछे से आवाज जो आती है ना वो थोड़ा कर्कश देती है. सामने आकर बोलो खदलवा बदलवा सब कुछ खदलवा. चलो बंधूंना एक विनंती आहे तुम्हाला. आज खेड मध्ये श्रीवर्धनचं नाव घेऊन आलंय. श्रीवर्धनचं नाव चांगल्या पद्धतीने ठेवून जाणार आहे. पण या खेडचं सुद्धा चांगलं नाव मला घेऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या होऊ द्या.
कोणतरी असतं ना. असो असो. वा, 3 प्रश्न आपण विचारला. त्यापैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर घ्या. गण होईल, गण होईल, गवळण होईल. जरा दमादमानं. बुवा नका. असो बुवा, पहिला तुम्ही प्रश्न जो विचारला की पौत पहिलं कोणी कोणाला बांधलं. पौत अर्थातच राखी. पहिलं पौत राखी शची. इंद्राणी हिने इंद्राला पहिलं बांधलं, ज्यामध्ये विष्णूने तिला दिलेलं पवित्र दोरा वापरला होता. हे पहिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न आणखी आहे आपल्याकडे, साठवण आहे, काय काळजी करायची गरज नाही. देतो तुम्हाला, एक एक बरोबर देतो. उत्तर उत्तर म्हणायचं आहे मला. चला. गणराया गणराया हो, गणराया गणराया कृपा करिया भक्तांवर. अन तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या वेरळ गावावर. देवाजवळ प्रार्थना हीच आहे. तुमच्या टाळ्यांचा कडकडाट आला ना, इथं मन शांत होतं, तृप्त होतं, खऱ्या अर्थानं तृप्त होतं. धन्यवाद धन्यवाद. ही दात तुमच्याकडून मला मिळते. गणराया गणराया कृपा करिया भक्तांवर. अन तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या वेरळ गावावर. तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या वेरळ गावावर. खेडच्या या वेरळ गावावर. तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या वेरळ गावावर. साता थोराचे देवा करतात तुझीच भक्ती. तुझ्या कृपेने देवा मिळते त्यांना शक्ती. त्यांना शक्ती मिळते, त्यांना शक्ती. भक्तिभावाने गातात देवा रे तुझीच आरती. त्यांच्या संसारी देवा सुखाची देतोस भरती. सुखाची देतो या भरती, सुखाची देतो या भरती. लहान थोर हे सारे तुझ्या जगती नावावर. लहान थोर हे सारे तुझ्या जगती नावावर. तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या वेरळ गावावर. तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या वेरळ गावावर. तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या वेरळ गावावर. तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या वेरळ गावावर. शेती तुझ्या कृपेने देवा पिकविती माणिक मोती. पिकविती माणिक मोती, पिकविती माणिक मोती. हो आया बहिणी माझ्या कष्टानं करतात शेती. तुझ्या कृपेने देवा पिकविती माणिक मोती.
मोती पिकविती माणिक मोती बारा वाड्या या 12 वाड्या म्हणून म्हणायचा 12 वाड्या या गुणगान तुझेच गाती तुझ्या कृपेने जपतात आपुलकीची ही नाती हा आपुलकीची ही नाती आपुलकीची ही नाती जगतो सारे देवा या भक्ती भावावर जगतो देवा सारे तुझ्या भक्ती भावावर आणि तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या विरळ गावावर तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या विरळ गावावर तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या विरळ गावावर तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या विरळ गावावर गणराया गणराया हो गणराया गणराया कृपा करी या भक्तावर तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या विरळ गावावर तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या विरळ गावावर तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या विरळ गावावर तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या विरळ गावावर तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या विरळ गावावर क्या बात है आता दुसऱ्या प्रश्नाकडे बुवा लक्ष द्या आपण प्रश्न विचारला की श्रीकृष्णांच्या 8 पत्नींची नावं कोणती बुवा लक्ष द्या आपणाला सर्वांना ठाऊक आहे की ज्या वेळेला भौमासूर नावाचा जो राक्षस होता त्याच्या कैदेतून 16,100 नाऱ्या यांची सुटका श्रीकृष्णांनी केली आणि उर्वरित नाऱ्या 8 त्यांची नावं सत्या भद्रा मित्रवंद्या लक्ष्मणा रुक्मिणी सत्यभामा कालिंदी जांबुवंती ह्या 8 पत्न्या आणि उर्वरित ज्या 16,100 होत्या त्यांना सुद्धा पत्नीचा दर्जा देण्यात आला हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर बुवा एक स्टेप कुलदीप नृत्य कला वैभव आपल्या वरचढ 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 होतंय लक्ष द्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतोय आता गवळणीकडे वळतो बुवा आपण गवळण गायलात खूप सुंदर मी दाद देतो गवळणीला अप्रतिम प्रश्नच नाही पण गवळणीला जी चाल वापरलात ना तुम्ही ती चाल कोणाची आहे ना ती बघा ती चाल माझी आहे बुवानी जी गवळणीला चाल अरे शिवराय मासे पांडुरंग हरी चाल बघा बुवा कोणाची आहे एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर रोहित पाटील महाराष्ट्राचा बुलंद आवाज गौरव महाराष्ट्राचा महाविजेता ETV मराठीवरती ज्यांनी 24,000 कलाकारांमध्ये पहिला नंबर मारला वैभव थोरवे माझा गायक इंडियन आयडल सागर म्हात्रे शिवराय माझे पांडुरंग हरी तिघांनी मिळून गायलंय बुवा
लक्ष द्या. तुम्ही गायलात या ठिकाणी. मी पुन्हा एकदा या गोष्टीकडे वळतो की कुलदीप रत्नदीप इतका सुंदर साऊंड लागलाय. अशोकजी गोवळकर वेरळ यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद. कुलदीप नृत्य कला वैभव आपलं आभारी ऋणी 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 आहे. आणखीन या ठिकाणी मिलिंद गुहागरकर गुहा यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक मगाशी दिलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे सरपंच समीर भुवड, तंटामुक्ती अध्यक्ष राजू घाणेकर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद. मी ऋण व्यक्त करतो. आणि बुवा तुमची गवळण. तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराळी, तुझी माझी प्रीत मोहना अरे जगाच्या निराळी. या हरकती आहेत बुवा, या हरकती बघा जमतायत का. आणि म्हणून 32 वर्षाचा अनुभव घेऊन रणांगणात उभा आहे बुवा. 32 वर्षाचा अनुभव. आणि तुम्ही गेल्या बारीमध्ये रोह्यामध्ये असं म्हटला होतात जुनं काढायचं नसतं, पण तुम्हीच त्याला वाव दिलात. असू द्या. 500हून अधिक डबल बाऱ्यांचा कार्यक्रम माझा झालाय. 332 डबल बाऱ्या ढोलकी वाजवून गायल्यात. हे रेकॉर्ड ज्ञानदीप भोईनकरचं आहे. या रणांगणामध्ये शपथपूर्व सांगू शकतो. 332 डबल बाऱ्या ढोलकी वाजवून गायल्यात. 32 वर्ष गातोय बुवा. आणि म्हणून म्हणायचं आहे अरे लग्न आन याशी तुझं राधे. अरे इज्जतदार हमेशा घर से शान से निकलता है. इज्जतदार हमेशा घर से शान से निकलता है. अरे बेइज्जतदार परेशान से निकलता है. इस काना को काले रंग का खिताब देने वाली है पगली. अरे हीरा हमेशा कोयले की खान से निकलता है. हीरा हमेशा कोयले की खान से निकलता है. आणि म्हणून बुवा तुमची गवळण आहे. तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराळी, तुझ्या विणा या देहाचा कोणी नाही वाली. याचा अर्थ काय कोण सांगेल? समीर सांगशील? शिव आणि पार्वती दोघांचं इथे भांडण आहे. मी शिव आहे बुवा, तुम्ही पार्वती आहात. मग तुम्ही पार्वती असून शिवाला कसं मोठं करताय? बघा इथं काय म्हटलंय तुम्ही. तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराळी, तुझ्या विणा या देहाचा कोणी नाही वाली. म्हणजेच मायेचा वाली कोण ठरलाय? शिवा. शिवाला तुम्ही मोठं स्थान दिलाय. तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो बुवा. मला गायची काही गरज नाही, तुम्हीच मला मोठं करताय. धन्यवाद. तरी सुद्धा तुमच्या गवळणीला तोड देतो. लक्ष असू द्या. लग्न याशी तुझं मग प्रेम का कान्हावर. लग्न याशी तुझं मग प्रेम का कान्हावर. साम्राज्य कस तुझ्या देह आणि मनावर. या कान्हाचं साम्राज्य कस तुझ्या देह आणि मनावर. या ठिकाणी हा उत्कृष्ट आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय. खर तर मुंबईमध्ये माझ्या शोला इतका सुंदर साऊंड आपण लावला आणि आजही इतका दमदार साऊंड लोकांच्या कानावरती येतोय. आणि आम्ही जे आहोत ना ते तुमची काय आहे खऱ्या अर्थाने ही दौलत आम्ही तुमच्या पदरामध्ये स्वरांची जी टाकतोय ती दौलत तुम्ही बहरून आणताय. आणि तुम्हाला सततशः मानाचा मुद्रा. घडसी साऊंड साठी प्रथमेश गडजींसाठी जोरदार टाळ्या हो द्या. जोरदार टाळ्या हो द्या. वहाळ ते पाहिजे का तुझी गायटी? क्या बात आहे. काय म्हणजे कोणाकडून काय फरमाईश येईल काय सांगता येत नाही, पण फरमाईश आहे. तुझी गाय इट्टी 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 फरमाईश आहे म्हणून म्हणायचं आहे. तुझी गाय इट्टी आन माझा गा दांडू. बघा घडी घडी सांगतो या कानाशी नको ग भांडू. या शक्ती तुऱ्याच्या सामन्यात
विट्टी दांडूचा खेळ नको मांडू आणि तुला तो बघ कोपऱ्यात बसून हसतोय वाहळगावचा पांडू. बुवा मनोरंजन म्हणून हे गायलंय कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही इतकी सुंदर प्रामाणिक आणि अप्रतिम बारी या ठिकाणी सोडून गेलात, पण रसिक जनांचं मनोरंजन व्हायला पाहिजे की नको. शांत बारी या ठिकाणी मगाशीच म्हटलं गेलंय. बघा बुवा लक्ष द्या गवळणीकडे. मारुनी हा कदम, वा शब्दाकडे लक्ष असू द्या. मारुनी हा कदम, बुवा तुमचं आडनाव कदम आहे पण अर्थ लक्षात घ्या. मारुनी हा कदम नाही, मारुनी हा कदम. हाक मारून दम दे. अरे कुठे असं तसं म्हणायचं. वा बुवा काय वाच आहे. वहा वहा पण आहे आणि यहा वहा पण आहे. चलो हृदयाच्या पायथ्याला स्नेहबंधाचा गाव आहे. हृदयाच्या पायथ्याला स्नेहबंधाचा गाव आहे आणि अशा याच स्नेहबंधाला ये लाडक्या रसिका तुझेच नाव आहे, तुझेच नाव आहे, तुझेच नाव आहे. मारुनी हा कदम नको देऊ मला, मारुनी हा कदम नको देऊ मला. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. तुला लुटली तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. अशी कशी तू जपतेस ग, अशी कशी तू जपलीस ग, अशी कशी तू जपलीस ग. तुझं दही आणि ताक असं कसं जपतेस आणि म्हणून म्हणायचं आहे. कशी केली तुझी गोची, कशी केली तुझी गोची आठवून देतो तुला. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. बोंब उठली पटवून देतो तुला. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. सासूला तुझ्या गवळण बाई उगाच नको फसवू ग, उगाच नको फसवू ग, उगाच नको फसवू ग. बदनामीची गोष्ट न सांगता घरात नको बसवू ग. घरात नको रुसू ग, घरात नको रुसू ग. तुझ्या इज्जतीची बातमी पाठवून देतो तुला. तुझ्या इज्जतीची बातमी पाठवून देतो तिला. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला.
पुढे ही भेट ठासून सांगतो तुझ्या पुढे ना हरणार ग तुझ्या पुढे ना हरणार ग तुझ्या पुढे ना हरणार ग ज्ञानदीप आज म्हणतो पटवून देतो तुला ज्ञानदीप आज म्हणतो हटवून देतो तुला तुला लुटली बोंब उठली पटवून 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 देतो तुला मारुनी हा कदम नको देऊ मला तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला लुटली बोंब उठली पटवून देतो हा बसा 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 प्रश्नाचा समाचार आहे ना आता असो असो बुवा रंगमंचावरती कधी खोटं बोलणारा शाहीर मी नाही कधी खोटं बोलणार नाही साधा सोपा प्रश्न इतका पण उतवळेपणा कशाला बुवा नको ना नको ना नको ना बुवा कशाला नको प्रश्न असा आहे माझा की जसं ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवांची बाळ सती अनुसयेने केली जशी ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवांची बाळ सती अनुसयेने केली तशीच एका दुसऱ्या पतिव्रता स्त्रीनं या तीन देवांची बाळ केली आणि म्हणून त्या तीन देवांनी अर्थातच ब्रह्म विष्णू आणि महेश यांनी संतापून असा शाप तिला दिला की कलियुगामध्ये तू राक्षसी म्हणून वावरशील आणि सर्वत्र रोगराई पसरवशील त्या स्त्रीचं नाव काय तिच्या आईचं नाव काय तिचा अंत कसा व कुठे हा प्रश्न आहे बुवा तुम्ही जे उत्तर दिलात ना बुवा साफ 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 चुकीचं आहे बुवा तुमचं प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आता नाही आहे तुम्ही जो प्रश्न विचारला कारण सत्य आहे सत्य वचनी आहे प्रश्न उत्तराच्या बाबतीत मी या ठिकाणी कधीही मी कुठल्याच गोष्टीला दुजोरा देणार नाही बुवा आपण ज्ञानी आहात तुमचं अंतःकरण तुम्हाला सांगून ठेवत असेल पण बुवा दिलेलं प्रश्नाचं उत्तर तुमचं अतिशय चुकीचं आहे अजून आपल्या दोन बाऱ्या बाकी आहेत एक खेडमध्ये आहे आणि दुसरी एक चिपळूण निवळीला आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करा खरं उत्तर देण्याचा प्रयत्न करा मी प्रश्नपदाच्या अल्टरनेट या ठिकाणी देवीचं गाणं गातोय लक्षात असू द्या बुवा हे गीत आटपल्यानंतर आपण तयार राहायचं आहे कारण ही सर्व मायबाप बंधू भगिनी या ठिकाणी इतक्या पावसातून बसलेले आहेत रसिक प्रेक्षका तुला सततशः मानाचा मुजरा आहे रे राजा कारण तुझ्यामुळेच आम्ही या ठिकाणी रंगमंचावरती ताजे तवाने आहोत किंवा आमच्या चेहऱ्यावरचं हास्य हे फुलतं मनाला या मनाच्या आंतरक्रियेला जे जाज्वल्य स्वरूप तुझ्यामुळे मिळतं हे रसिका तुझ्यामुळेच रे आणि म्हणून
बुवा कोणत्याही प्रकारचा विलंब न करता हे गाणं संपल्यानंतर तुम्हाला मी दुसऱ्या बारीला शुभेच्छा देतो. चला अरे खेड तालुक्यात वेरळ हे गाव, खेड तालुक्यात वेरळ हे गाव, त्यात गाजतई मावळत्या वाडीचं नाव. महिमा तुझा तो दाव ग, महिमा तुझा तू दाव ग. आई झोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग. आई झोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग. आई झोलाई हा केला तू धाव ग, आई झोलाई हा केला तू धाव ग, आई झोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग. बहिणीच्या भक्ती भावाने करतात तुझी सेवा ग, करतात तुझी सेवा ग, करतात तुझी सेवा ग. लहान थोरांनी माझ्या भावांनी जपलाय तुझाच ठेवा ग, जपलाय तुझाच ठेवा ग, जपलाय तुझाच ठेवा ग. नवरात्रीची ही 6वी रात लावलाई दिवा ग जळते यावा. ये नवरात्रीची ही 6वी रात जळतई दिवा ग वळते यावा. दाखव तुझा प्रभाव ग, दाखव तुझा प्रभाव ग. आई वाघजाई हा केला तू धाव ग, आई सोलाई हा केला तू धाव ग. आई वाघजाई हा केला तू धाव ग, आई सोलाई हा केला तू धाव ग. आई झोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग, आई झोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग. सान थोरांची साऱ्या भक्तांची काळजी माते तुला ग, काळजी माते तुला ग, काळजी माते तुला ग. तुझ्या चरणावर मन भावाने अर्पितो आज फुला ग, अर्पितो आज फुला ग, अर्पितो आज फुला ग. भक्ती ही आमची मानून घे, भाव मनातील जाणून घे. भक्ती ही आमची मानून घे, भाव मनातील जाणून घे. संकट पळवून लाव ग, संकट पळवून लाव ग. आई झोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग. आई वाघजाई हा केला तू धाव ग, आई झोलाई हा केला तू धाव ग. आई झोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग, आई झोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग. तुझ्या कृपेने या मातीमध्ये करतो आई शेती ग, करतो आई शेती ग, करतो आई शेती ग. आमच्या कष्टाला माते बळजू दे, पिकू दे माणिक मोती ग. माणिक मोती ग, पिकू दे माणिक मोती ग. दरबार तुझा हा भरलाय खास, मनाला आता या एकच आस. ये दरबार तुझा हा भरलाय खास, मनाला आता या एकच आस. म्हणती रंग राव ग सारे, म्हणती रंग राव ग. आई झोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग. आई झोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग. आई झोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग, आई झोलाई हा केला तू धाव
तालुक्यात वेरळ गाव कास्ताई मावळवाडीचं नाव खेड तालुक्यात वेरळ हे गाव कास्ताई मावळवाडीचं नाव महिमा तुझा तो नाव ग महिमा तुझा तो नाव ग आई जोलाई हा गेला तू धाव ग आई वागदाई हा गेला तू धाव ग आई जोलाई हा गेला तू धाव ग आई वागदाई हा गेला तू धाव ग आई जोलाई हा गेला तू धाव ग आई वागदाई हा गेला तू धाव ग धन्यवाद गाव आलसुरे निकेत जाधव याचकडून सर्व नाच मंडळाला 100 रुपयाचा पारितोषिक आलंय धन्यवाद कुलदीप नृत्यकला वैभव आपला आभारी ऋणी 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 आहे बंधू आणि भगिनींनो आपण शांततेचं आणि खरोखर आश्रयतेचं सहकार्य केलं त्याबद्दल आपणा सर्वांचे या ठिकाणी पहिल्या फेरीला मी थांबतोय विराम घेतोय आणि प्रतिस्पर्धी शाहीर नामांकित शाहीर सचिन कदम यांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतोय धन्यवाद